यस. या मुलीने ऐन वेळेला येऊन आपला लोगो वाचवला नाही. अरे हे पैंजण पण मी तुला गिफ्ट केलं होतं. ते पैंजण मी असं सेम पैंजण पारूला गिफ्ट केलं होतं. आणि बिना अट बिना शर्थीच्या तिने सगळे तिच्या डोळ्याचे अधिकार आपल्याला देऊन टाकले. इतकी निस्वार्थी माणसं असतात या जगात. खरंच कौतुक वाटतं मला ह्या मुलीचं. फक्त तिचा चेहरा बघण्याची इच्छा मात्र अपुरी राहिली. हो ना. पारूच नसेल ना ती मुलगी. नाही 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 नाही, शक्यच नाही. नक्कीच या प्रीतमने ना काहीतरी जुगाड केला असणार. आणि तिचा चेहरा दिसला नाही म्हणून याचा चेहरा बघ किती पडलाय. प्रीतम नाही, तिची अडचण आपण समजून घेतोय, पण याची अडचण कोण समजून घेणार. इतके दिवस त्या मुलीचा चेहरा दिसेल म्हणून आपण थांबलेलो आणि तिने चेहराच दाखवला नाही. प्रीतम बस. अरे मस्करी करायची पण लिमिट असते. तुला काय वाटतं तू हे सगळं बोल. आर यू ट्राइंग टू बी फनी? हा अजिबात जोक नाहीये ब्रो. डिडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. ओके सॉरी, पण आय वॉज जस्ट जोकिंग यार. आदित्य, इट्स ओके. एवढं चिडायची गरज नाहीये. म्हणजे मी समजू शकते की तुला त्या मुलीचा चेहरा बघायचा होता. इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता होती तिचा चेहरा बघायची. पण जर तिची इच्छा नसेल चेहरा दाखवायची तर आपण जबरदस्ती नाही करू शकत. माझा चेहरा दाखवायचा का नाही हे स्वातंत्र्य प्रत्येकाचं असतं आणि तिला नव्हता दाखवायचा चेहरा. आणि आत्ता ह्या क्षणी आपल्या कंपनीचा लोगो वाचला हे तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असायला हवं. करेक्ट. सॉरी. बाई आत्या 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 मी ऐन येळीच तिकडे पोचले. म्हणजे मला ना धाकधूकच होत होती की कसं होईल काय होईल. आणि मला भीती बी वाटत होती कोणी मला ओळखणार तर नाही ना. पण आत्या तुम्ही जसं सांगितलं होतं ना अगदी तशाच तयारीनिशी मी तिकडे गेले होते. तिकडं ना ते दिशा मॅडम होत्याच. किर्लोस्कर कंपनीचा लोगो जाणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता मला. पण एकीकडं आदित्य सर आणि देवी यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. मग मी माझं मन घट्ट केलं ना गेले समोर पडदेशी. आणि मग तुझे डोळे त्या लोगोला मॅच झाले हो ना. आत्या आत्या आता काळजी करायचं काय बी कारण नाही. मी त्या लोगोचे समधे अधिकार किर्लोस्कर कंपनीला देऊन टाकले. गुन्ह्याची माझी माहिती. बरं बाळा, यावेळी सुद्धा तू तुझं सुनेचं कर्तव्य पार पाडलंस आणि आपल्या माणसांना या संकटापासून वाचवलंस. बरं बाळा, आता कसला विचार करतेस एवढा. आत्या आदित्य सरांना लई वाईट वाटलं असणार. ते त्या लोगोवाल्या मुलीच्या पिरमात आहेत. आत्या ते पळत पळत माझ्या मागं आले होते. त्यांना माझा चेहरा बघायचा होता पण मी नाही दाखवू शकले माझा चेहरा. एवढंच काही साधं बोलले बी नाही मी त्यांच्यासोबत. एका वेळेस मला असं वाटलं की जाऊन सांगावं त्यांना की ही लोगोवाली मुलगी मीच आहे. पण नाही नाही नाही
आत्या आदित्य सरांना हे कधी बी कळता कामा नाही की की ती डोळेवाली मुलगी मीच होते म्हणून. What the hell? आज ते डोळे त्या लोगोला मॅच झाले म्हणजे ती स्कार्फ बांधून तिथे उभी असलेली मुलगी ती पारूच असणार. माझंच चुकलंय. मी ना सगळ्यात आधी त्या पारूचा बंदोबस्त करायला हवा होता. आता या सगळ्यात माझंच नुकसान झालंय. अहिल्या मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली तुम्हाला तुमची लोगोवाली मुलगी सापडलीच. तिने एक डिक्लेरेशन दिलंय की या डोळ्यांचे सर्व अधिकार तिने विना अटी आपल्याला वापरण्यास परवानगी दिली आहे. पारू प्रत्येक वेळेस माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप करायला रेडी असते ही मुलगी. मरत पण नाही लवकर. मला तुला तुझी खरी लायकी दाखवून द्यायची. आता बघू अहिल्या आंटी तुझं काय करतात ते. पारूच्या टोटल मार्क्सच्या पुढे पारूचा 0. 140 म्हणजे पारूची. तू आलीस तर काहीतरी गडबड होईल. आज जर ती पारू नसती तर संपूर्ण किर्लोस्कर कंपनी ज्या लोगोवर माच करते तो लोगो माझा असला असता. आणि शिवाय खोटा लोगो वापरला म्हणून त्यांची अब्रू गेली असती ती वेगळीच. पण ही पारू तडमडलीच मध्ये. मला या मुलीवर केअरफुली लक्ष द्यावं लागणार आहे. प्रीतम सर, हा जेवायला चला. पारू, हा पारू ये ये बस 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 बस. काय अगं बस ग, दमली असशील. किती कामं करतेस तू. हे काय आता नवीनच? अहो माझं रोजचं तर काम आहे, त्यात काय दमायचं. सॉरी, मी विसरलोच. ऍक्च्युली ना मी इतका खुश आहे ना की मी काय बोलतोय माझं मलाच कळत नाहीये. का प्रीतम सर, असं काय झालंय खुश व्हायला? हा त्या कॉन्टेस्ट मध्ये काय झालं ते माहिती आहे ना तुला? काय? अगं म्हणजे मजा आली, धमाल, राडा, फुल ऑन राडा झालाय तिकडे. राडा? हा. कसला राडा? काय झालं, दिशाने आपल्या लोगोवर क्लेम केला होता. तर जवळजवळ तो लोगो तिला मिळणारच होता. मग तेवढ्यात तिथे एक मुलगी आली आणि तिने आपला लोगो वाचवला. वा सर, ही तर आनंदाची बातमी आहे ना. मग काय. सर, मला आधी सांगितलं असतं ना तर मी 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 गोडाधोडाचं काहीतरी केलं असतं ना. मी 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 ना आत्ता करते. पारू, अगं पण त्या मुलीकडून एक चूक झाली. म्हणजे आता बघ ना, तिथे आई होती, दादा होता, सगळेजण सांगत होते चेहरा दाखव, चेहरा दाखव. पण त्या मुलीने शेवटपर्यंत चेहरा काय दाखवला नाही. सर, तिची काहीतरी मजबुरी असेल. पारू, तिची मजबुरी तिच्या मित्राला तर सांगू शकते ना ती. नाही, त्या मुलीने हुशारीने आपला लोगो वाचवला. पण ती जेव्हा रिक्षात बसून घरी जात होती ना तेव्हा तिचा चेहरा बघितला मी. पण पारू, तू असं काय केलंस यार? म्हणजे ना अख्खा गेम पलटवलास तू. त्या दिशाचा चेहरा ना बघण्यासारखा झाला होता.
तिने एक डिक्लेरेशन दिलंय की या डोळ्यांचे सर्व अधिकार तिने विना अटी आपल्याला वापरण्यास परवानगी दिली आहे. प्रीतम तुला काय वाटतं तू हे सगळं बोल आर यू ट्राइंग टू बी फनी ही हा अजिबात जोक नाहीये नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. अरे यार इतर गोष्टींचा राग काढला मी प्रीतमवर. त्याच्याशी असं वागायला नको होतं. मला बोलायला हवं प्रीतमशी. प्रीतम सर हे बघा तुम्ही काय बोलताय ना हे 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 मला कळत नाही. ए पारू प्लीज, हे बघ ती मुलगी तू होतीस हे मला माहिती, बघितलंय मी. मी माझ्या मैत्रिणीला ओळखणार नाही का? पारू तू खरोखर जादूगर आहेस यार. हा तू तिथे आलीस आणि आपला लोगो वाचवलास. प्रीतम सर हे समजा मी किर्लोस्कर कुटुंबासाठी केलं. ते दिशा मॅडम लई वाईट आहेत. आपल्या घराला उद्ध्वस्त करायला टपल्या आहेत त्या. मग तुम्ही सांगा ना मी अशी गप्प राहीन का? नाही तू केलंस ते करेक्टच केलंस. फक्त मला हे सुचलं नव्हतं ना. मला एक कळत नाहीये की तुझे डोळे त्या लोगोच्या डोळ्यांशी मॅच कसे झाले. नाही म्हणजे मी हा शेवटला ठेवला होता ना ऑप्शन की जर आपल्याला ते डोळे नाहीच मिळाले तर एखादा सिमिलर डोळे असणारा चेहरा घ्यायचा आणि तो मॅच करून टाकायचा. पण दादानी असं करायचं आणि असं स्पष्ट सांगितलं होतं. प्रीतम सर आपल्या कंपनीला वाचवायचं हे इतकंच डोक्यात सुरू होतं माझ्या. आणि त्यासाठी मी काय काय केलं आहे ना हे माझं मलाच माहीत. जाऊ द्या ना, आपली कंपनी वाचली, आपला लोगो वाचला हे जास्त महत्वाचं आहे. हा काय कमाल पराक्रम केलाय यार माझ्या भावाने आणि माझ्या मैत्रिणीने. तुम्हा दोघांना या अमूल्य कामासाठी काय बक्षीस देऊ? म्हणजे तुम्ही दोघांनी हा लोगो वाचवण्यासाठी हे खोटं नाटक केलं. नाही दादा प्रीतम मी तुला 1000 वेळा सांगितलंय मला हे असलं खोटं अजिबात चालणार नाही. तरी का केलं साहेब? हे बघ दादा असं काही नाहीये. वय सर त्या दिशा मॅडम आपल्या कंपनीचं नुकसान करायला बसल्या होत्या आणि त्यांना तिथल्या तिथं रोखणं गरजेचं होतं. अगं काय झालं असतं? असं किती नुकसान झालं असतं? किर्लोस्कर कंपनी याआधी अशा अनेक संकटातून गेल्या पण आम्ही कधी सत्याची साथ नाही सोडली आणि हेच संस्कार केले आमच्या आईबाबांनी आमच्यावर. पण तुम्ही आणि पारू मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार. दादा एक मिनिट, हे बघ तिला त्यावेळेला जे योग्य वाटलं तिने केलं आणि हे सगळं तिने आपल्या कंपनीसाठी केलंय ना. अरे मूर्ख माणसा, कंपनी एका लोगोवर चालत नसते. आपल्या आई बाबांनी कंपनी कुठून कुठवर आणून ठेवली माहिती नाही का तुला? आणि आता तुम्ही दोघं मिळून शिकवणार आहात का मला कंपनी कशी चालवायची ते? तसं नाहीये रे. आणि तुम्ही दोघांनी हा घाणेरडा प्रकार करताना एकदाही तुम्हाला अशी जाणीव नाही झाली की तुम्ही दोघं मिळून माझ्या भावनांशी खेळताय? ते डोळे, ती मुलगी माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे माहिती नाही का तुम्हाला? बघ दादा तू प्लीज शांत हो. गेट लॉस्ट. मला पारू सोबत एकांतात बोलायचंय. नीट बोल. आदित्य सर मी तुम्हाला सांगू शकत नव्हते की ते डोळे. काय डोळे? माहितीये ना
ते डोळे ज्या मुलीचे आहेत, मी तिच्यावर किती प्रेम करतो ते. माझ्या भावना जोडलेल्या आहेत तिच्याशी. मी बोलतोय यार तिच्याशी. माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करतो मी तिच्यासोबत. किती दिवस झाले मी वाट बघतोय कधी एकदा ती मुलगी माझ्या समोर येते आणि मी प्रत्यक्ष तिचे डोळे बघतोय. ती मुलगी जेव्हा त्या स्टेजवर दिसली ना मला, तेव्हा असं वाटलं पळत जाऊन तिला मिठी मारावी. माझ्या आयुष्याचा भाग आहे यार ती. आणि तू ती मुलगी असल्याचं नाटक करतेस. पण मला नाही माहिती तू हे कसं केलंस, आणि मला शश्व इंटरेस्ट नाही जाणून घेण्यात. पण हे सगळं करताना तुला एकदाही असा मनात विचार नाही आला की हे सगळं मला कळल्यावर माझी काय हालत होईल. तुला फक्त कंपनी दिसली असेल ना. अरे मैत्रीण म्हणतोस ना तुम्हाला, मग मित्राचं मन कशाने दुखावलं जाईल हे कळलं नाही तुला. आणि तुला काय वाटलं ग, ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस? अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे. तुला दोघांमध्ये फरक आहे पारू. तू खेळलीस तू माझ्या प्रेमाची. चेष्टा केली माझ्या प्रेमाची. आणि हे सगळं करून तुला असं खूप वाटत असेल मी खूप मोठा तीर मारला, कंपनी वाचवली, देवी आई खुश झाल्या, कौतुक केलं, वा वा किती सगळं छान झालं. पण माझं काय, माझ्या मनाचं काय, माझ्या तत्वांचं काय, माझ्या संस्कारांचं काय? कशाची पर्वा केली नाहीस तू. खोटं बोललीस माझ्याशी. तुला मैत्रीण म्हणायची सुद्धा इच्छा नाहीये पारू. उतरलीस तू माझ्या मनात. माफ करा सर, मी चुकले. अन प्रीतम सरांची डोंट इव्हन ट्राय दॅट. डोंट इव्हन ट्राय दॅट. तुमच्या दोघांचीही चूक आहे. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या भावनांचा खेळ मांडलाय आणि गेला उडत यार तो लोगो. तुमच्या दोघांच्या चुकीमुळे आता ती मुलगी मला परत कधीच भेटणार नाही. कधीच नाही. मी पण ठरवलंय, मी आपल्या कंपनीचा लोगो बदलणार. तुमच्या या खोट्या वागण्यामुळे कंपनीचा झालेला फायदा सुद्धा नकोय मला. आणि गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही दोघांनी मिळून ही जी माझी फसवणूक केली, आयुष्यात विसरणार.